मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या तुमच्या AK-47 या विधानानंतरही समाचार घेतलाय तुमच्या विधानाचा, ते जरांगे यांच्या भूमिकेवर तुमचं काय म्हणणं आहे? काय आहे, जरांगेंची एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं, त्याला असं वाटतंय की मी देव झालो. त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतंय की आता आकाशाला माझ्या एवढा नेता कोणीच नाही. सर्व देवही मीच आहे, दानवही मीच आहे, रावणही मीच आहे ना राक्षसही मीच आहे, असं सगळं वाटायला लागलं. या भावनेतून ते बोलतायत, ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले. संपवून टाका, करू नका, मारून टाकलं काय मराठ्यांच्या मराठा तरुणांना हे असं हुसकावणी देऊन, त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा आहे की त्यांना? ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत. काँग्रेस मराठ्यांना उभी केली. अरे सगळे मराठ्यांनी उभी केली, काँग्रेस सगळ्याच समाजांनी उभी केली. मराठा समाजही होता, ओबीसी होता, आदिवासी होता, दलित होता, अल्पसंख्याक, सगळ्यांचं समर्थन लागलं आहे. त्याला कुठे विरोध आहे? आणि काँग्रेसनेच सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसनेच दिले ना, हेही कुठं लपून राहिलेलं आहे. त्यामुळे हा काय बडबड जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी. आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही. हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं, दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे. त्यामुळे यामध्ये 1% तथ्य नाही. मी आणि भुजबळ एकत्र बसलो, भुजबळ साहेब, आणि गुप्त बैठक झाली. अरे आमच्या समाजावर अन्याय होता, आम्ही बोलायचं नाही? आज 374 जातीचा हा प्रवर्ग आहे, त्यांची एक जात आहे मराठा. हा 374 जाती आहे. अनेक मराठा की हे चुकीच्या दिशेनं चाललेलं आहे. जर जरांगेना आरक्षण आणि गरीब पोराचंच भलं पडलं आहे, विषय मागा, शिक्षणामध्ये आरक्षण मागा, पण तुम्हाला ओबीसीतूनच आरक्षण कशासाठी पाहिजे? EWS मधून तुम्हाला 8.5% फायदा होतोय, ओपन मधून तुम्ही फायदा घेताय, आणि मग तुम्हाला आमच्या राजकीयही आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा. मग आम्हाला काय गुलाम बनवायचं आहे काय? यांच्या ताडाखालचे मांजर होऊन जगू काय? यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा बनवून आम्हाला टाकायचं आहे? काय करायचं याला? आणि काहीतरी बडबड करतो जरांगे. याची बैठक झाली, त्याची बैठक झाली, काँग्रेसला उभं केलं. जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय? ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, ते सगळं आहे. आणि ह्याने ज्या पद्धतीनं वागतोय, जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काढेल. आमच्यापाशी सगळी हिस्ट्री आहे. आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही. हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत, अशा प्रकारचं काही ते दाखवतोय, हे ढोंग आहे. कोणीही विरुद्ध नाही. मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी वेगळे मार्ग आहेत, वेगळी व्यवस्था आहे. पण ते न करता इथूनच द्या आणि 94चं सांगतात. चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे 94चा निर्णय आला. 1994 मध्ये जो निर्णय झाला, काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं, त्याला चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे. यांचा त्रास आपण वाचवला आहे. त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट परवा करू नका, चिंता करू नका, परिणामाची चिंता करू नका. म्हणजे ह्याला काय सांगायचं आहे का? मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका, त्यांना मारून टाका, संपवून टाका, असं म्हणायचं आहे काय? ही कुठली चितावणी आली? आणि म्हणजे कोण कारवाई करणार? अरे बडे बडे गेलेत या देशामध्ये, तू काय, तुझा काय अभ्यास आणि कुठला काय आहे? याला संपवा, त्याला संपवणं म्हणणं, हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे. सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलतायत, त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे.
गृहमंत्र्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. चिथावणीखोर बोलतायत, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे का? कारण की उकसवत आहेत मराठा तरुणांना ओबीसी नेत्यांच्या विरोधात, असा त्याचा अर्थ निघतो. नाही, आम्ही सरळ सांगतोय सरकार, आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरदस्ती जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील. त्यासाठी ह्या उस्कवणारे चिथावणीखोर जे काही भाषण करतायत ते यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यांनी जो शब्द वापरला की फडणवीस आणि भुजबळ यांच्या टोळीचे तुम्ही भिडवा, जरांगे शब्द वापरला काय? यांच्या टोळीपासून सावध राहा, फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदेनी सावध राहावं, अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले ते. अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले ते. अरे काय, कोणता त्यांचा विषय आहे? याला कशाला राजकारण करत बसायचं आहे? हे बघा, जिथे लाठीचार्ज झाला ना जरांगे, आता तिथून हिरो झाला जरांगे. लाठीचार्ज झालाच नसता तर कोण जरांगेंना विचारलं असता? आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे. 10 उपोषणं केलेत 20 ठिकाणी. ज्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तिथे मी सुद्धा गेलो होतो. मला सुद्धा सहानुभूती होती की नाही हे चुकीचं झाले, आणि तिथे जाऊन भेट दिली, ची भेट घेतली मी. काय विसरलेत काय ते? पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली, पहिले म्हणले मराठवाड्यातली तरुणांच्या संदर्भात, मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजेत, त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत, आम्ही त्यांच्यासोबत होतो. EWS लागू झाला, सर्वांनी एकमताने आपला SCBCला एकमताने आम्ही समर्थन दिलं, एकमताने. आणि त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो. फक्त आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका. हा मलाच नाही, आम्हीच उपाशी आहोत, आमच्याच लोकांची वाट लागली आहे, आमच्या लेकर बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल जरांगेंना. त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण, त्यांच्यासाठी वेगळ्यांना आरक्षण द्या. ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या धक्का लावण्याची, धक्का न लावता त्यांना विरुद्ध आहोत. समाजाच्या आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्यासाठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत, ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे, ते म्हणले ते 100% खरं आहे असं म्हणून चुप राहायचं का? ओबीसीला उद्ध्वस्त करणारा GR आहे, ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणारा आहे. कोणी तुम्हाला राजकीयात दिसणार नाही, नोकरी दिसणार नाही, ना शिक्षणात दिसेल. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. बांधवांना सांगतोय, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, तुमच्या मराठा समाजातील गरीब लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ देत. मुख्यमंत्र्यांनी परवाच सांगितलं, भाषणातून सांगितलं, त्याचा उल्लेख मी मीटिंगमध्ये केला की महाराष्ट्रातील अजितदादा नाकारत आहेत मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी, महाजनी सारथीसाठी. आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे आणि ते आम्ही बोललो आहे, 13,500 कोटी रुपये 1.5 लाख मराठा तरुणांना, अण्णासाहेब पाटील महामंडळाला मराठाच्या 1.5 लाख तरुणांना कर्ज देण्यासाठी 13,500 कोटी रुपये वाटले. या सरकारने ओबीसी साठी किती वाटले? किती ओबीसी तरुणांना रोजगार दिला, नाही लोन दिला, कर्ज दिला? पुढे चाललंय. आणि तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन सारथीची इमारत, टोले जंग इमारत बांधली आणि महाज्योतीची इमारत 4 टेबलावर सुरू आहे. त्याला पैसे दिले नाहीत, एका खाजगी संस्थेला पैसे देऊन टाकलेत. ओबीसीच्या हॉस्टेल बांधायसाठी पैसे नाहीत. आणि सारथीला कोल्हापूरची इमारत, पुण्याची इमारत, 500-500 कोटी रुपयाची इमारत बांधली, 800-800 कोटी रुपयाची, जवळपास 20,000 कोटी रुपये या मराठा समाजाच्या सवलतीसाठी दिलेत. 1% आम्ही विरोध केला नाही, कारण विरोध करायचं काही कारण नाही, दिलंच पाहिजेत ही आमची भूमिका आहे. पण नाही, ओबीसीतूनच पाहिजेत.
आणि सरकार सुद्धा येळपाटासारखं त्याच्या झुकला. हे दुःख वाटतं यांचं आम्हाला. सत्ता बित्ता काय बिमदार की आम्हाला काही त्याचं देणं घेणं नाही. राजकारण बिजकारण काय पक्षभिक्ष काही देणं घेणं नाही. मी लढतो आहे ओबीसीच्या हक्कासाठी लढतो आहे. ओबीसीवर अन्याय होतो म्हणून लढतो आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठ्यांच्या विरोधाचे ओबीसी नेते जातील त्यांची आम्ही गेम करू अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे मनोज जरांगेंनी केले. आता करू देत ना. काय करेल तो मारूनच टाकेल ना. मनोज जरांगे टाकेल ना. त्यापेक्षा काय ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल. जीव घेणारा कोण आहे तर आम्ही चिठ्ठी लिहून देऊ. जरांगेला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या. तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल. गुन्हे दाखल करतील आणि करतील ना चढवतील ना फाशीवर. तसंही काही गेलंच आहे. 8 दिवसांनी 10 दिवसांनी बिमारीचं सोंग करतोच तो. नवीन भिडू आणि याची भाषा करतोय यांना दंगली घडवायचं असं तुमच्यावर नाव घेणार. अरे नवीन भिडू काय. मी काय पाच बोलतोय. मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली. काढ रे म्हणा एकतरी तलवारीची भाषा बोललेलं माझं वाक्य. मी ज्या वेळेस अंबडमध्ये सभा झाली कोणी कोयत्याची भाषा केली मी त्या सभेमध्ये गेलो नाही दुसऱ्या सभेमध्ये. कारण ही शस्त्राची भाषा आपल्याला आम्ही एकमेकाचे महाराष्ट्रात राहतो. एकमेकाच्या संबंध अनेक वर्षाचे पिढ्यानपिढ्या आहेत. घर म्हणजे गाव म्हणजे सगळ्यांच्या भाषा केली काय. कधी बंदुकीची भाषा केली काय. आम्हाला अजिबात हे जमत नाही. टाकायचाच विचार आहे. मारून टाकायचं मारून टाका. द्या त्यांच्या हातामध्ये 10-20 तोडक्या आहेत. तोडक्यांचा समूह असेल तर AK-47 मी कालही बोललो. पुन्हा काही ऍडव्हान्स करणार लोकशाहीमध्ये नाही. आम्ही मोर्चा काढणारच नाही. म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा. तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही. हे चुकीचं होत आहे. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे. धन्यवाद. आता दुसऱ्या विषय